विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये तृतीय कला आणि या तिसऱ्या कलेमध्ये आज प्रश्न आहे 53 नंबरचा. बरोबर. प्रश्न आहे, आश्रम मी नाही व तो माझा नाही हे कसे जाणावे. बरोबर आहे की नाही. वर पंचकृत पंचमहाभूतापासून 25 तत्व उत्पन्न होतात असं सांगितलं होतं आणि त्या 25 तत्वांचा समूह म्हणजेच स्थूल शरीर आहे हेही सांगितलं. मग ते 25 तत्व जाणण्याचं प्रयोजन काय असा प्रश्न केला होता. त्याचं उत्तरही दिलं की हे 25 तत्व असेल तेव्हा त्यांना मी जाणतो, शरीरात नसेल एक एक करून त्याच्या अभावालाही मी जाणतो. अर्थात हे 25 तत्व मी नाही आणि माझे नाही. कळलं की नाही. त्याप्रमाणे या स्थूल देहाचे जे आणखीन काही धर्म आहेत, उदाहरण सांगितलं होतं काल. नाव, जाती, आश्रम, वर्ण, संबंध, परिमाण, जन्म मरण इत्यादी. हे सुद्धा मी नाही आणि माझे नाही. त्यापैकी नाव, जाती या दोन गोष्टीच्या बाबतीत विचार झाला आहे. हे मी नाही व माझे नाही कसं हे कळालं. तिसरं होतं काय, आश्रम. तर आश्रम मी नाही व माझा नाही हे कसं जाणायचं, तर हा प्रश्न विचारलाय आता 53 नंबरचा. आश्रम मी नाही व तो माझा नाही हे कसे जाणावे. बरोबर. उत्तर, तर 4 आश्रम आहेत. कोणकोणते? ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास. ही 4 आश्रम आहे. मनुष्याचा देह, मनुष्याचं जीवन या 4 आश्रमातून व्यतीत होत असतं. सर्वात पहिलं प्रत्येकासाठी काय, ब्रह्मचर्य आश्रम. त्यामध्ये अध्ययन अध्यापन केलं जातं. अध्ययन, त्याच्यानंतर अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गृहस्थ आश्रम. पण जरूर नाहीये की अध्ययन झाल्यानंतर अध्ययन झाल्यानंतर गृहस्थ आश्रम स्वीकारलाच पाहिजे अशी काही जरूरत नाही. इच्छा असेल तर, नसेल इच्छा तर यदहरेव विरजेत तदहरेव प्रवर्जेत. ज्या दिवशी वैराग्य होईल त्याच दिवशी काय घेतला पाहिजे, संन्यास. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमातूनही डायरेक्ट संन्यास घेता येतो. किंवा जर इच्छा असेल गृहस्थाश्रम करण्याची मग गृहस्थाश्रम करावा, पण मध्ये सोडू नये. त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडल्या, काही काल केला, लेकरं बाळ थोडे मोठे झाले, त्यांना सोपवलं की नंतर मग वानप्रस्थ आश्रम घेतला जातो. आणि वानप्रस्थ आश्रम घेतल्यानंतर मग त्याच्यात परिपक्वता झाली की नंतर संन्यास आश्रम. अशी ही पद्धत आहे. ठीक आहे की नाही. आणि ब्रह्मचर्य आश्रमातून किंवा डायरेक्ट गृहस्थ आश्रमातून वानप्रस्थातून संन्यासामध्ये जाता येतं, तीव्र वैराग्य झालं असेल तर. ते 4 आश्रम सांगितले ना. तर बघा आता, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी चारही भिन्न भिन्न कर्म करून घेण्याकरिता, त्या माणसाकडून ते कर्म करून घेण्याकरिता या 4 आश्रमाचं काय नियोजन केलं गेलेलं आहे. करून घेण्याकरिता आरोपित करून यांना स्थूल देहाच्या ठिकाणी मानले आहे. म्हणजे 4 आश्रम कोणत्या देहाचे धर्म आहेत, स्थूल देहाचे धर्म आहेत. हे मनुष्याच्या ठिकाणी संभवत नाहीत, आहे की नाही. म्हणजे वास्तविक जन्मताच हे आश्रम असतात असं काही नाहीये. याची कल्पना केलेली आहे. ते कर्म करण्याकरिता स्थूल देहाच्या ठिकाणी मानले आहेत. हे मनुष्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. त्यामुळे हेही आश्रम मी नाही. मनुष्य मात्रच ठिकाणी सारे आश्रम आहे असं नाही आहे. कळलं की नाही. आणि पुन्हा हे आश्रम कल्पित आहे, कल्पना केली आहे. म्हणून हे आश्रम म्हणजे मी नाही आणि हे माझे नाहीत. हेही आश्रम मी नाही, हे आश्रम माझे नाहीत. हे आश्रम कुणाचे आहेत, स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित म्हणजे कल्पित आहेत. बरोबर आहे की नाही. कल्पना केली जाते की आता मी ब्रह्मचारी आहे, मी म्हणजे खरा पाहिलं तर आत्मा आहे. तो ब्रह्मचारी नाही, ग्रस्ती नाही, साऱ्या धर्माहून अतीत आहे. कोण मी ब्रह्म आत्मा. आत्मा ही माझं स्वरूप आहे. तुमचं स्वरूप काय आहे, देह एक आत्मा आहे. आत्मा आहे आणि आत्माच काय आहे, ब्रह्म आहे. कळलं की नाही. हां. परंतु मनुष्य देहाच्या ठिकाणी तादात्म्य धारण करतो, देहालाच मी समजतो आणि म्हणून देहाचा धर्म आपल्यावर लादून घेतो.
आहे की नाही. चला, हे आश्रम स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित आहेत म्हणजे कल्पित आहेत. मी या आश्रमांचा द्रष्टा पाहणारा घटद्रष्टा या न्यायाने, म्हणजे घटाला पाहणारा जसा घटाहून भिन्न असतो त्याप्रमाणे आश्रमाला जाणणारा आश्रमाला पाहणारा मी या आश्रमाहून काय आहे, वेगळा आहे, भिन्न आहे. या न्यायाने म्हणजे याप्रमाणे याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी आश्रम नाही व ते माझे नाहीत असे जाणावे. झालं. पुढे जाऊया. आता प्रश्न नंबर 54. वर्ण म्हणजे रंग. वर्ण शब्दार्थ काय केलाय, रंग. मी नाही व ते माझे नाहीत हे कसे जाणावे. शरीर म्हटलं ते आहे की नाही, त्याला रंग असतोच, आहे की नाही. कोणता रंग असेल माहीत नाही, काय की नाही, कारण प्रत्येकाचा रंग वेगळा आहे. सावळा सामान्य पण म्हटलं जातं, आहे की नाही. पण कोणी अत्यंत गोरा आहे, कोणी अत्यंत काळा आहे, कोणी मधला सावळा आहे. त्याच्यात सुद्धा थोडाफार काय आहे, फरक आहे. परंतु हा रंग कुणाचा आहे, देहाचा धर्म आहे, त्याला मी जाणतो, आहे की नाही. अर्थात तो दृश्य आहे आणि दृश्य जे असतं त्याच्यावरून द्रष्टा हा भिन्न असतो. म्हणून तो रंग वर्ण मी नाही माझे नाहीत. वर्ण म्हणजे रंग मी नाही व ते माझे नाही ते कसे जाणावे. उत्तर, गोरा, श्याम म्हणजे काळा, रक्त म्हणजे लाल, पीत पिवळा इत्यादी जे रंग आहेत ते स्थूल देहाच्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसतात प्रत्यक्षात ते स्थूल देहाच्या ठिकाणी. तो स्थूल देह मी नाही. आता ज्याच्या ठिकाणी हे रंग दिसतात तो स्थूल देहच जर मी नाही तर त्या स्थूल देहाच्या ठिकाणी असणारा धर्म जो रंग तो मी कसा असेल, अर्थात असू शकत नाही. तो स्थूल देह मी नाही. सबब म्हणजे त्यामुळे हे रंग मी नाही, हे रंग माझे नाहीत. हे रंग कोणाचे आहे, स्थूल देहाचे आहेत. मी या रंगाचा द्रष्टा, या रंगाला पाहणारा घटद्रष्टा या न्यायाने घटद्रष्ट्याप्रमाणे याहून वेगळा आहे. याप्रमाणे वर्ण मी नाही व ते माझे नाहीत असे जाणावे. शरीराचा वर्ण, शरीराचा रंग जर माझा असता तर आपण त्यात बदल करू शकलो असतो. बदल करता येतो का, इच्छा असून प्रयत्न करतायत, इच्छा जे आहे प्रयत्नही करतात पण तो काही बदलत नाही. का बदलत नाही, जर आपला असता तर बदलला असता ना. ज्या अर्थी आपल्याकडून बदलला जात नाही त्या अर्थ रंग आपला नाहीच आहे. कळलं की नाही. भरपूर लोकांना वाटतं, काय वाटतं की आपण गोरं व्हावं, त्याकरिता काय वापरतात, क्रीम पावडर वापरतात ना. पण मनुष्य गोरा होतो मग त्याच्यामुळे नाही होत ना. का होत नाही, तो रंग आपला नाहीच आहे, हा त्याचा अर्थ. प्रश्न पुढचा 55. संबंध मी नाही ते माझे नाहीत हे कसे जाणावे. भरपूर संबंध, अनंत संबंध आहे कल्पित मानले गेलेले लोकांमध्ये, परंतु ते संबंध वस्तुतः मी नाही आणि माझे नाही. काय काय संबंध, उदाहरण म्हणून 2-3 सांगतात. पिता पुत्र आहे की नाही, बाप मुलगा पिता पुत्र संबंध आहे. गुरु शिष्य संबंध आहे. स्त्री पुरुष पती पत्नी हाही संबंध आहे. स्वामी सेवक, मालक आणि सेवक हा सुद्धा काही प्रकारचा संबंध आहे. इत्यादी संबंध स्थूल देहाच्या ठिकाणी एकमेकांच्या संबंधाचे मिथ्या मानले आहेत. म्हणजे संबंध कुणाचे आहे, स्थूल देहाच्या ठिकाणी एकमेकाच्या संबंधाने मिथ्या मानले आहेत. काय संबंध, कल्पना केली आहे. पिता पुत्र आहेत, पती आणि काय पती पत्नी आहेत, भाऊ भाऊ आहेत, अशा प्रकारचे संबंधाचे मिथ्या मानले आहेत. संबंध मिथ्या मानले आहेत. बघा पुढे, ते विचार केल्याने मिळू शकत नाही. जर विचार केला तरी संबंध भेटत नाही. म्हणजे शोध घेतला तर सापडत नाही. समजा पिता पुत्र संबंध आहे, त्यांना विचारलं का हो तुमचा संबंध कोणता, पिता पुत्र दाखवा, कुठं आहे, दाखवता येईल का, नाही सापडत. विचार केल्याने मिळू शकत नाही म्हणजे संबंध राहू शकत नाही. ठीक आहे. मी स्थूल देहाहून वेगळा असंग आहे, परंतु मी जो आत्मा जाणणारा तो कसा आहे, स्थूल देहाहून वेगळा आहे, असंग आहे, संबंधाने रहित आहे. कुठल्याही प्रकारचा संबंध माझ्या ठिकाणी होऊ शकत नाही. पुष्कार फलश्वत, फुलाच्या पुष्पाच्या पाकळीप्रमाणे गुलाबाचं फूल घेतलं, पाकळी, त्याच्यावर पाणी टाकलं, चिटकतं का, नाही. त्याप्रमाणे मी कसा आहे, असंग आहे. कळलं. सूर्य सर्वांचं प्रकाशन करतो. सूर्याचे किरण प्रत्येक वस्तूवर जातात, शुभ अशुभ, सुगंधी दुर्गंधी सर्व वस्तूवर जातात. पण सूर्याला काही त्याचा संश्लेष आहे का, अजिबात नाही. त्याप्रमाणे मी कसा आहे, असंग आहे. ठीक आहे ना जी.
आणि जर मी असंग आहे तरी पण मनुष्य काय करून घेतो, संग लावून घेतो. आणि संग लावून घेतो म्हणून दुःखी होतो. दुःखी होण्याचं कारण काय, असंगाला तुम्ही संग लावला आणि म्हणून काय झाला, दुःखी. आणि जर आपण असंग आहोत, असंग रूपात राहिलो तर कुठलाच काय नाही, दुःखाचा प्रसंगच येणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. मी स्थूल देहाहून वेगळा असंग आहे. सबब म्हणजे त्यामुळे हे संबंध मी नाही व हे संबंध माझे नाही. मग हे स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित आहे. स्थूल देहाच्या ठिकाणी काय आहे, आरोपित आहे म्हणजे कल्पित आहे. कोण, संबंध. हे असं लिहिलंय का, असं काही असं छापून आलाय का हा तुमचा संबंध आहे म्हणून, मग हे काय झाली, कल्पना मात्र आहे. बरोबर. हे स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित आहे. मी या संबंधाचा द्रष्टा, घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा, याप्रमाणे मी संबंध नाही व ते माझे नाहीत असं जाणं. झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 56. परिमाण, तिथं पण परिणाम झालाय बघा. काय करायचं, परिमाण. परिमाण जे आकार, परिमाण शब्दाचा अर्थ होतो काय, आकार. ते मी नाही व ते माझे नाहीत हे कसं जाणावं, हा प्रश्न आहे. उत्तर, लांब रुंद, जाड पातळ, सरळ वाकडा इत्यादी आकार प्रसिद्ध स्थूल देहाच्या ठिकाणी दिसतात. हे सारे आकार कुठं आहे, स्थूल देहाच्या ठिकाणी. कोणी अत्यंत लंब आहे, लांब आकार झाला त्याचा. कोणी काय आहे, बुट्टा आहे, वामन आहे की नाही. कोणी अत्यंत रुंद आहे, आडवा. काही लोक वर पसरतात, काही आडवे पसरतात. रुंद. काही जाड, काही पातळ, सडपातळ आहे की नाही. काही सरळ असतात नंतर काही वाकडे आहे की नाही. बघा तुम्ही म्हातारी माणसात हे जे विशेष करून दिसून येतं, काठी घेऊन बिचारी वाकत वाकत चालतात की नाही. सरळ वाकडा इत्यादी आकार प्रसिद्ध स्थूल देहाच्या ठिकाणी आहे. हे 3.5 हाताचं शरीर जे प्रसिद्ध आहे त्याच्या ठिकाणी आकार आहेत, परिमाण आहे. 3.5 हात, 2 हात, 4 हात, 5 हात, काय असेल ते. कुणाचा धर्म आहे ते, शरीराचे, आत्म्याचे नाही. मी या स्थूल देहाहून वेगळा निराळा आहे. सबब त्यामुळे हे आकार मी नाही, हे आकार माझे नाही. लक्षात आलं काय, हे आकार मी नाही आणि हे आकार माझे नाही. मग हे आकार स्थूल देहाचे आहेत. कुणाचे आहेत, स्थूल देहाचे आहेत. मी या आकाराचा द्रष्टा, घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. आकाराहून मी कसा आहे, वेगळा. याप्रमाणे आकार मी नाही व तो माझा नाही असे जाणावे. लक्षात आलं. आकार मी नाही, आकार माझे नाही, त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. म्हणून माणसाचा आकार कसाही असला देवाने दिलेला तर त्याच्यामुळे लय खिन्न व्हायचं नाही. नाही तर काही लोक खूप विचार करतात, चिंता करतात, तुम्ही आता कसा आहे, लय जाड आहे, बारीक कसा हो. किंवा जे बारीक आहे ते म्हणतात मी जाड कसा हो. जे बुट्टे आहे ते म्हणतात मी उंच कसा हो. जे उंच आहे त्यांना वाटतं एवढा उंच नसतो तर बरा झाला असतो, आता कमरात मला वाकावं लागणार. म्हणजे असे प्रश्न कोणत्यातच सुख नाही. हे साऱ्या उपाधी आहे आणि उपाधीच धर्म आहे. आणि त्या उपाधीचा आपला वस्तूचा काही संबंध नाही आहे. मग ज्याचा अशी आपला काही संबंधच नाही त्याच्याने माणसाने खिन्न व्हायचं नाही, दुःखी व्हायचं नाही, आहे की नाही. चला, मी आकाराचा द्रष्टा, घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे आकार मी नाही व तो माझा नाही असे जाणावे. लागला अर्थ. पुढे प्रश्न नंबर 57. मला जन्म मरण नाही व मला जन्म मरणाची बाधा नाही हे कसे जाणावे, आहे की नाही. जन्म मरण, जन्म आणि मृत्यू मनुष्य मानतो की नाही स्वतःच्या ठिकाणी. कोणाला विचारा जन्मतारीख काय, लगेच सांगतो, आहे की नाही. मृत्यू तारीख काय आहे की नाही, सांगतो की नाही. माझा बाप इतक्या तारखेला मेला म्हणून सांगतो ना. स्वतःची भले सांगता येत नसेल पण मरणार आहे माहितीच नाही, म्हणतोच तो काय, माझा जन्म झाला, आमका मेला, मी पण मरणार आहे. म्हणजे जन्म मरण स्वतःचे मानतो पण वस्तुतः ते आत्म्याचे नाही आहे. कुणाचे आहे, मग स्थूल देहाचे आहे. आणि स्थूल देह आपला आहे का, मग जो आपला नाही आहे तो मेला काय आणि जगला काय त्याच्याविषयी काही चिंता करू नये. कारण मी कसा आहे, जन्मरहित, मृत्यू रहित आहे. मी म्हणजे कोण, आत्मा. आपलं वास्तव स्वरूप कोण आहे, आत्मा आहे. आणि आत्मा जन्मतो का, नाही. मरतो का, नाही. त्याचा जन्मही नाही, मरणही नाही. आता आहे, पूर्वी होता, पुढे राहणार आहे, की नाही. 10 लाख वर्षापूर्वी नव्हता असं नाही, तेव्हाही होता. कोण, आपला आत्मा, आपलं स्वरूप, आहे की नाही. 50 लाख वर्षांतर राहणार नाही असं पण नाही आहे, तेव्हाही राहणारच आहे. तो कधी मरतच नाही, जन्मही नाही, मरण नाही. कसा आहे मग आत्मा, सत्य आहे.
म्हणजेच नित्य आहे की नाही. पुन्हा चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. कोण? आपला आत्मा. आपलं स्वरूप जर आनंद स्वरूप आहे, आनंद हेच जर आपलं स्वरूप आहे, तर आपण कसं राहिलं पाहिजे? हमेशा आनंदात. पण केव्हा राहू आनंदात? जोपर्यंत शरीराला पकडलंय ना, तोपर्यंत आपण आनंद स्वरूप असूनही आपल्याला आनंदात राहता येत नाही. या शरीराला सोडावं लागत. शरीराला सोडावं लागत म्हणजे याला रेल्वे खाली नेऊन झोपवायचं असं नाही. हा, हे शरीर मी नाही, हे शरीर माझं नाही, हे पंचमहाभूताचं आहे. जसं बाहेर कुत्र्याचं शरीर चाललंय, त्याच्याशी आपलं तादात्म्य आहे का? त्याला एखाद्याने दगड मारला, आपण इकडे कॅंग कॅंग करायला लागलो, असं होतं कधी? नाही ना. का? त्या शरीराशी काय नाही आहे, तादात्म्य नाही आहे, आपलं संबंध नाही आहे. तसं हे जे शरीर दिसतंय ना, त्याची याच्याशी सुद्धा काय असू नये, तादात्म्य असू नये. पण इतकं तादात्म्य असतं आहे की नाही, तर लागल्यावर आणि काटा मोडल्यावर रडायची बात तर गोष्ट वेगळीच राहिली. नुसतं कोणी काण्या नजरेने पाहिलं तरी माणूस रडायला लागतो, इतकं तादात्म्य असतं. आणि तादात्म्यच काय? दुःखाला कारण आहे. कळलं? वेदांत ऐकून काय निश्चित झाला पाहिजे? हे शरीर मी नाही, हे शरीर माझं नाही. हे समस्त जगात दिसणारा दृश्यवर्ग कसा आहे? मिथ्या. कशाप्रमाणे? स्वप्नात दिसणाऱ्या सर्व पदार्थाप्रमाणे कल्पित आहे. कुणाच्या ठिकाणी? माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी. मी सर्वांचा अधिष्ठान आहे, आत्मा आहे. माझा जन्म नाही, माझा मृत्यू नाही. कळलं? चला, मला जन्ममरण नाही व मला जन्ममरणाची बाधा नाही, म्हणजे त्याचा त्रासही मला नाही आहे. हे कसं जाणावं? हा प्रश्न आहे. उत्तर: आत्म्याला जन्म मानल्यास आत्मा अनित्य होईल. ही गोष्ट मीमांसकापासून ते परलोकवादी जे आस्तिक आहेत त्यांना कोणालाच इष्ट नाही. कारण जो आत्मा उत्पन्न होतो तो नाशिवंत होईल. बरोबर? पंक्ती पहा. आत्म्याला जन्म मानल्यास काय होईल? अनित्य होईल. कारण ज्याचा जन्म होतो त्याचा नाश जरूर होतो. जगात तुम्ही अशी एखादी वस्तू दाखवून द्या की जी उत्पन्न झाली आहे आणि नष्ट होतच नाही. आहे एखादी? एकही नाही. कळलं की नाही? उत्पन्न झाला आहे आणि नष्ट होत नाही. जो उत्पन्न होतो ना त्याचा नाश हा जरूर 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 होतोच. कळलं की नाही? जर आत्म्याची उत्पत्ती मानली म्हणजे जन्म मानला तर काय होईल मग? नाश. आणि ज्याची उत्पत्ती होते, ज्याचा नाश होतो, त्याला नित्य म्हणतात का? नाही. मग काय ठरलं? आत्मा अनित्य. ठीक आहे, पण असं नाही आहे. बघा, आत्म्याला जन्म न मानल्यास आत्मा अनित्य होईल. ही गोष्ट म्हणजे वेदांतीच बोलतात असं नाही. मीमांसक म्हणजे पूर्व काय कर्मकांडी पूर्वमीमांसक ज्याला आपण म्हणतो, ते म्हणतात यज्ञयागादी करावे आणि यज्ञयागादिकापासून जे पुण्य उत्पन्न होईल त्या पुण्याच्या बळावर कुठं जायचं? स्वर्गाला जायचं. ते सुद्धा आत्म्याचा काय मानत नाही? जन्म आणि नाश मानत नाही. जर आत्म्याचा नाश मानला तर त्यांना विचारायचं, मग का हो, जर तुम्ही आत्म्याचा नाश मानत असाल तर तुम्ही यज्ञ करून जाणार कुठं? काय होणार? कशासाठी करताय? जर या शरीराबरोबर आत्मा जर मरणार असेल मग स्वर्गाला कोण जाईल? पण असं मानतात का ते? शरीराचा आत्मा मानतात का? नाही. शरीराचा नाश मानतात, आत्म्याचा नाश मानत नाही. कळलं की नाही? म्हणजे आत्म्याचा नाश हा कुणालाच इष्ट नाहीये. आत्म्याला जन्म मानल्यास आत्मा अनित्य होईल. लागली पंक्ती. ही गोष्ट मीमांसकापासून ते परलोकवादी म्हणजे परलोकाला आत्मा जातो असे जे मानणारे जो बी कोणी लोक असतील, जे काय आस्तिक आहेत, आस्तिक म्हणजे वेदाला मानणारे, दोन शब्द आस्तिक आणि नास्तिक. वेदनिंदको नास्तिक, जे वेदाची निंदा करतात म्हणजे वेदाला प्रमाण मानत नाहीत त्यांना काय म्हणतात? नास्तिक. आणि जे वेदाला प्रमाण मानतात त्यांना काय म्हणतात? आस्तिक. जे आस्तिक आहेत त्यांना कोणालाच इष्ट नाही. काय इष्ट नाही? आत्म्याचा नाश मानणं, आत्म्याला अनित्य म्हणणं हे इष्ट नाही. कारण जो आत्मा उत्पन्न होतो तो नाशवंतही होईल. कारण जर उत्पत्ती मानली तर जरूर होईल काय? नाशवंत. हां, म्हणून पुनर्जन्मी काही कर्मे म्हणून पूर्वजन्मी काही कर्मे केली नसता सुख दुःखाचा भोग म्हणजे आपत्ती येईल. बघा, जर आत्म्याचं उत्पत्ती नाश मानलं तर समजा, ध्यान द्या, या शरीराबरोबर आत्मा सुद्धा काय झाला? उत्पन्न झाला असं मानलं तर आता आपल्याला सुखदुःख होत राहिले की नाही? मग ते कोणत्या कर्माचं फळ? म्हणजे मागच्या कर्माचं, मागच्या जन्मातल्या कर्माचं. मग मागचे जन्मच तुम्ही कुठं म्हणून राहिले जर तुम्ही आत्म्याची उत्पत्ती मानता तर? कारण या शरीराची उत्पत्ती झाल्याबरोबर तेव्हाच काय झालं? आत्म्याची उत्पत्ती झाली. याचा अर्थ पूर्वी आत्मा नव्हता आणि आत्मा नव्हता अर्थात कर्मही नव्हते. मग जर कर्म नव्हते, केलेच नाही, तर आता जी सुखदुःखाचा भोग होऊ राहिला ती कोणत्या कर्माचं फळ आहे? म्हणजेच न केलेल्या कर्माचं फळ म्हणता येईल का केलेल्या कर्माचं?
जर तुम्ही आत्म्याची उत्पत्ती मानली तर न केलेल्या कर्माचं फळ मानावं लागेल. आणि न काही कर्म केलेच नाही आपण आणि फळ भेटतंय असं म्हणलं तर कोणालाही कोणतं फळ भेटायला पाहिजे? ही सारी आपत्ती. यालाच म्हणतात काय? अकृताभ्यागम दोष आहे. अकृताभ्यागम म्हणजे न केलेल्या कर्माची प्राप्ती. ही केव्हा येते? जर आत्म्याची उत्पत्ती मानली तर. लक्षात आलं? चला. पूर्वजन्मी काही कर्मे केली नसता सुखदुःखाचा भोग, बरोबर, व या जन्मी केलेल्या कर्माचा भोग न मिळता. आता पुढचा आणखीन एक दोष, जर आत्म्याचा नाश मानला तर या जन्मात सुद्धा आपण काही काही कर्म करतोच की नाही? जे काय आपण शुभ अशुभ कर्म करतो आहोत त्या कर्माचं फल मिळाल्या वाचून नाश मानावा लागेल. केव्हा? जर आत्म्याचा नाश मानला तर. कारण देहाच्या नाशाबरोबर तुम्ही जर आत्म्याचा नाश मानला तर या जन्मात जेवढे कर्म केले याचा अर्थ त्याचं फळ तुम्हाला भेटणारच नाही, कारण तुम्ही आत्म्याचा काय मानला? नाश. आहे की नाही? हा एक दोष होतो. यालाच म्हणतात कृत प्रनाश. कृत म्हणजे केलेल्या कर्माचा भोगा वाचून नाश, कृत प्रनाश. चला. या जन्मी केलेल्या कर्माचा भोग न मिळता आणि भोगा वाचून नाश, याला म्हणायचं कृत प्रनाश. ही दोन दूषणे येतील. हे दोन दोष प्राप्त होतात. केव्हा? जर आत्म्याची उत्पत्ती मानली आणि नाश मानला तर. सबब, त्यामुळे कर्मवादी यांच्या मतानुसार आत्म्याला जरी करता भोक्ता मानला तरी तो जन्ममरण रहितही मानला पाहिजे. ठीक आहे? म्हणून कर्मवादी जे लोक आहेत, मीमांसक, ते आत्म्याला भले करता मानतात भोक्ता मानतात तरी पण आत्म्याची उत्पत्ती नाश मानत नाहीत. बरोबर? कर्मवादी यांच्या मतानुसार आत्म्याला जरी करता भोक्ता मानला, म्हणजे आत्म्याला काय म्हणतात ते? करता भोक्ता, तरी तो जन्ममरण रहितही मानला पाहिजे. जन्मरहित मरण रहित आहे कोण? आत्मा. आत्म्याला जन्म येण्याचे कारणही संभवत नाही. ठीक आहे जी? आत्म्याला काय येत नाही? जन्म येण्याचे कारणही संभवत नाही. म्हणजे आत्म्याला समजा आत्म्याची उत्पत्ती मांडली तुम्ही घडीभर, आहे की नाही? तर उत्पादक कोण? कोणापासून उत्पत्ती मानणार त्याची? म्हणजेच आत्म्याचं कारण कोण? सांगा. हा प्रश्न येईल की नाही? म्हणे काय बुवा त्यात अवघड एवढं, आहे की नाही? आत्म्याचं कोणीतरी कारणच पाहिजे तुम्हाला. तर हे जगत कारण मानू, जगतापासून आत्मा उत्पन्न होतो असं मानता येईल का? नाही. का? जगत कसं आहे? कल्पित, अनिर्वचनीय, मिथ्या आहे. मिथ्यापासून, मिथ्या जगतापासून, अनात्म्यापासून आत्म्याची उत्पत्ती म्हणता येत नाही. मग म्हणे ब्रह्मापासून माना. ब्रह्मापासून आत्म्याची उत्पत्ती मानता येत नाही, कारण ब्रह्म आणि आत्मा वस्तुतः एकच आहे. कशी उत्पत्ती मानणार? मानता येत नाही. कुणापासून मानणार? अर्थात उत्पत्तीचं कारण कोणी सापडत नाही. आत्म्याला जन्म येण्याचे कारणही संभवत नाही, कारण आत्म्याच्या जन्माचे जे कारण ते आत्म्याहून भिन्नच असले पाहिजे. स्वतःपासून स्वतःची उत्पत्ती होते का? नाही. मग जर आत्म्याची उत्पत्ती मानली तर त्या उत्पत्तीचं कारण कोण मानू लागेल? आत्म्याहून भिन्न. आणि आत्म्याहून भिन्न जेवढं आहे ते सर्व काय आहे? अनात्मा. आणि अनात्मा तर कल्पित आहे, त्याच्यापासून आत्म्याची उत्पत्ती म्हणता येत नाही. कारण आत्म्याच्या जन्माचे जे कारण ते आत्म्याहून भिन्नच असले पाहिजे. लागलं? आत्म्याहून भिन्न ते अनात्मा. आत्म्याहून भिन्न जे आहे त्याला काय म्हणतात? अनात्मा. नाम रूप. आणि ते नाम अनात्मा कोण आहे? नाम आणि रूप आहे. ते आत्म्याच्या ठिकाणी रज्जू सर्पाप्रमाणे कल्पित आहे. ज्याप्रमाणे रज्जूवर प्रतीत होणारा सर्प जसा कल्पित आहे त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाम आणि रूप हे दोन्हीही काय आहे? कल्पित आहे. नामरूपात्मक संसार कल्पित आहे. आत्म्याच्या ठिकाणी रज्जू सर्पन्यायाने म्हणजे रज्जू सर्पाप्रमाणे कल्पित आहे. सबब, ते कारण होणे शक्य नाही. ते कारण होणे शक्य नाही. ते अनात्मवर्ग, अनात्म पदार्थ आत्म्याचं कारण होऊ शकत नाही. ते कारण होणे शक्य नाही. लागलं एवढं? पुढे घटाकाश जसे महाकाश स्वरूपाचे असते, म्हणजे घटाकाशाचं वास्तव स्वरूप महाकाशच आहे. उपाधीमुळे महाकाशाहून भिन्न दिसतो कोण? घटाकाश. घटाकाश महाकाशाहून भिन्न वाटतं की नाही? का बरं? उपाधीमुळे. किंतु वस्तुतः विचार केला तर घटाकाशाचं मूळ स्वरूप कोण आहे? महाकाश आहे. कळलं की नाही? त्याप्रमाणे आत्म्याचं वास्तव स्वरूप कोण आहे? ब्रह्म. उपाधीमुळे भलं
ब्रह्माहून भिन्न वाटू राहिला आपल्याला कोण? आत्मा. परंतु ती उपाधी बाजूला केली, अंतकरण किंवा वेष्ट्या विद्या, जीवाची उपाधी ती बाजूला केली, तर चैतन्य रूप जो जीव तो कोण आहे? ब्रह्मच आहे. दोघांचं वस्तुता स्वरूप एकच आहे. म्हणून ब्रह्मापासून देखील आत्म्याची उत्पत्ती म्हणता येत नाही. तेच दिलंय. घटाकाश जसे महाकाश स्वरूपाचे असते, या न्यायाने म्हणजे याप्रमाणे आत्म्याचे स्वरूप ब्रह्मच आहे. ब्रह्म हे काय? आत्म्याचं स्वरूप आहे. त्याहून भिन्न नाही. त्याहून ब्रह्माहून भिन्न नाही कोण? आत्मा. सबब हे कारण होऊ शकत नाही. हे म्हणजे कोण? ब्रह्म. कारण होऊ शकत नाही. कुणाचं? आत्म्याचं कारण ब्रह्म देखील होऊ शकत नाही. कारण होऊ कोण कोण शकले असते? कारण जे असतं ते तर भिन्नच पाहिजे ना कार्य होऊन. समजा आत्मा उत्पन्न होतो असं मानलं तर कार्य कोण झाला? आत्मा. मग त्याचं कारण कोण हे शोधायचं आहे. तर जो कारण असतो तो कार्याहून भिन्न असतो. तर आत्म्याहून भिन्नच मानावं लागेल कारण. भिन्न कोण आहे? आत्म्याहून भिन्न जे आहे ते अनात्मा, भौतिक पदार्थ. ते तर कारण होऊ शकत नाही. कारण ते रज्जूवर भासलेल्या सर्पाप्रमाणे भौतिक पदार्थ सारे अनात्म वर्ग कसे आहेत? कल्पित. कल्पित वस्तूपासून आत्म्याची उत्पत्ती म्हणता येत नाही. मग ब्रह्मापासून माना तर ब्रह्मापासून देखील आत्म्याची उत्पत्ती म्हणता येत नाही. कारण ब्रह्माचं आत्म्याचं वास्तव स्वरूप कोण आहे? ब्रह्म आहे. जसं घटाचं वास्तव स्वरूप कोण आहे? महाकाश. म्हणून महाकाशापासून घटाकाश उत्पन्न झालं असं म्हणता येत नाही. फक्त घट ही उपाधी लागल्यामुळे वेगळ्या रूपाने फक्त प्रतीत होऊ राहिलं घटाकाश. किंतु विचार केला तर घट उपाधीचा निराश केला तर घटाकाशी महाकाशाहून भिन्न नाही. त्याप्रमाणे जीवात्मा हा परमात्म्याहून भिन्न नाही. उपाधीमुळे वेगळा असल्यासारखा वाटतो फक्त. पण उपाधी बाजूला केली, उपाधीचा निराश केला, बाद केला तर आत्मा हा ब्रह्मरूपच आहे. आणि एकच असल्यामुळे ब्रह्म आणि आत्मा एकच असल्यामुळे ब्रह्मापासून आत्मा उत्पन्न होतो हेही म्हणता येत नाही. चला, सबब हे नाम ब्रह्म कारण होऊ शकत नाही. तेव्हा आत्म्याला जन्म नाही. एकंदरीत काय सिद्ध झालं? आत्म्याचा जन्म म्हणता येत नाही. ज्या अर्थी जन्म नाही त्या अर्थी मरणही नाही. कारण जन्म असेल तर मरण, जन्मच नाही तर मरणही नाही. कुणाला? कोणाला मरण नाही आहे? मला आहे की नाही? आत्म्याला म्हणजे आत्मा कोण दुसरा तिसरा थोडी आहे. आत्मा हेच आपलं स्वरूप आहे. आत्म्याला जन्म नाही म्हणजे मला जन्मही नाही आणि मला मरणही नाही. मग जन्म मरण कुणाला आहे? देहाला आहे की नाही? आणि ते मरणारच आहे, यात काही संशय नाही आहे. किती जरी इच्छा केली की मी मरू नये म्हणून तरी ते मरणार आहे. कोण? देह आहे की नाही? आतापर्यंत भरपूर लोकांनी प्रयत्न केला न मरण्याचा, की मला मरण येऊच नाही म्हणून. परंतु आतापर्यंत कोणीही काय सक्सेस झाला नाही, सिद्ध झाला नाही आहे की नाही? किती लोकांनी प्रयत्न केला. उदाहरण रावण आहे की नाही? मला मरण येऊच नाही म्हणून पार त्याने आपल्या दंडामध्ये फाडून अमृताची कुपी ठेवली मरण येऊ नये म्हणून आहे की नाही? तरी मरण आलं. अजून दुसरं उदाहरण हिरण्यकश्यपू. देवाला इतकी तपश्चर्या केली आणि काय मागितलं? की मला मरण येऊ नये. देव म्हणे बाबा, महादेव म्हणाले एवढं सोडून बोल भाऊ, ही गोष्ट आपल्या अधिकारात नाही. मग याला वाटलं आता एवढी तपश्चर्या केली, हे देव नाही म्हणतो, आता काय करावं? दुसरं काही मागायची इच्छाच नाही, कारण सर्व काही प्राप्त आहे, राजाच आहे तो. आता काय करावं? तो लय हुशार. कोण? हिरण्यकश्यप. बरं म्हणे, तुम्ही नाही म्हणता ना, मी तुमच्याकडून घेईन तर तेच फक्त वेगळ्या शब्दात घेईन असं ठरवलं. कोणी? हिरण्यकश्यप. म्हणजे मग देवा एक काम करा, मला तुम्ही मरण म्हणजे टाळण्याचं नाही म्हणता ना, मरण येणार असं म्हणतात ना, एक काम करा, मला मरण नाही आलं पाहिजे असं माझं म्हणणं होतं, पण ते तुम्ही कबूल करायला तयार नाही. मग एक काम करा, मला मरण आकाशात नको, धरतीवर नको, घरात नको, बाहेर नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, मनुष्याकडून नको, कोणी देवताकडून नको आहे की नाही? मग असं मागितलं. आणि म्हणजे मला मरणच येणार नाही ना, कारण मरण येईल तर कुठं? एक तर आकाशात नाही तर पृथ्वीवर, घरात नाही तर बाहेर. आता साऱ्या ठिकाणून असं करून घेतलं आहे की नाही? मोठी लिस्ट यादी दिली आणि महादेव काय बिचारे भोळे, डोळे बंद, तथास्त. घरात नको, बाहेर नको, मरण मला देवा, तथास्त. देवा मला मरण आकाशात नको, पृथ्वीवर नको, तथास्त. बरं बरं ठीक आहे, मान्य, सही झाली. महादेवाने फटाफट सह्या केल्या. कुठला विचारच नाही केला. आणि जेव्हा आता याचा मरण काळ आला
विष्णूला चिंता पडली, आता काय करावं, ह्या बाबाने सह्या करून बसलाय साऱ्या याच्यावर, आता कसं काय याची फाईल रद्द करायची, करता येत नाही ना. आता मोठ्या माणसाने सही केली, रद्द कशी करायची. पण मग डोकं चालवलं देवाने, मरण तर येणारच. मग अवतार घ्यावा लागला, कोणता, नृसिंह. आणि असा अवतार घेतला आणि अशा ठिकाणी मरण दिलं की आकाशात बी नाही, पृथ्वीवर बी नाही, मांडीवर, घरात नाही, बाहेर नाही, दरवाजात. शस्त्राने नाही, आसरा नाही, नखाने. नखाला शस्त्र म्हणता येत नाही, आसरा म्हणता येत नाही. नृसिंह आहे की नाही, सिंह, तोंड सिंहाचं आणि अंग माणसाचं, म्हणजे त्याला माणूसही म्हणता येईना, पशु म्हणता येईना, म्हणजे वेगळंच रूप झालं की नाही. आणि त्या मग दिलं मरण, आहे की नाही. म्हणजे तात्पर्य काय, शरीराचं मरण कोणीही टाळू शकत नाही. बरोबर आहे की नाही. एवढ्या लोकांनी प्रयत्न केला, किती प्रयत्न केला, महान, कोणीच टाळू शकत नाही, मरणारच आहे. तरी पण आपण काय केलं पाहिजे, आपण मृत्यूवान आहोत का, आपलं मरण होणार आहे का, नाही, तरी पण आपलं वाटतं ना माझं मरण होणार आहे का, या शरीराला धरलं तुम्ही आणि म्हणून वाटतं की मी मरणार आहे म्हणून, त्याचे तादात्म्य केलं, शरीरालाच आपण आपलं स्वरूप समजायला लागलो आणि म्हणून वाटायला लागलं आपल्याला काय, की मी मरणार आहे. पण शरीराचं तादात्म्य सोडलं, जो मरणार आहे देह, त्याचं तादात्म्य सोडलं आणि मी कसं आहे मग, अजर, अमर, बुडापा येत नाही, मृत्यू येत नाही, कधी दुःखाचा लवलेश नाही, असं आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाला आपल्याला जाणण्यासाठीच हा सारा खटाटोप आहे. कळलं की नाही. अखंड सच्चिदानंद एक ब्रह्म व्यापक आहे, ओतप्रोत भरलं आहे, डोळ्याला दिसत नाही, पण ते तत्व मी आहे, की ज्याच्या सत्तेने मी पाहतो आहे, ज्याच्या सत्तेने हे शरीर ऐकताय, बोलताय, ते तत्व मी आहे. मग आपल्या शरीराच्या ठिकाणी चिटकलेला अहम, मीपणा, त्या शरीरातून काढायचा आणि कुठं जोडायचा, आपल्या वास्तविक स्वस्वरूपाच्या ठिकाणी. आणि ती स्थिती झाली, तो पक्का निश्चय होता 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 दृढ झाला की तीच जीवनमुक्ती आहे. आणि शरीर संपलं, प्रारंभ संपल्यानंतर शरीर मरणार, नंतर विधेयमुक्त झाला. कळलं की नाही. चला मग एवढी मोठी स्थिती प्राप्त करून घेता येते या मरणाऱ्या शरीराकडून, आहे की नाही. चला मग, ज्या अर्थी जन्म नाही त्या अर्थी मरणही नाही. ज्या अर्थी आत्म्याच्या ठिकाणी मरणाचा अभाव आहे, बरोबर, आत्म्या ठिकाणी मरण आहे का मरणाचा अभाव आहे, अभाव, म्हणजे आत्मा कधी मरतच नाही, कोणी मारू शकत नाही. आत्म्याला मारू शकतं का, कोणीच नाही. शस्त्र कापू शकतात, पाणी भिजू शकतो, अग्नी जाळू शकतात आत्म्याला, अजिबात नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी. ज्या अर्थी आत्म्याच्या ठिकाणी मरणाचा अभाव आहे त्या अर्थी, लागलं पुढे पहा, जायते असं आहे ना, तिथं काय पाहिजे, जायते, यवरचा मात्रा खोडा, जायते. जायते म्हणजे जन्म, हा नाही आत्म्याच्या ठिकाणी. अस्ति, अस्ति नाही पाहिजे, अस्ति, आ नको, अस्ति म्हणजे प्रगटता, असा अविकार आहे, ते आत्म्याच्या ठिकाणी नाही आहे, देहाच्या ठिकाणी आहे. वर्धते, वर्धते म्हणजे वृद्धी, वाढ, वाढ शरीराची होते, आत्म्याची नाही. आत्मा न लंबा न चौडा न गोल न वाटोळा न चौकोनी कसाच नाही आहे, त्याला कोणता आकारच नाही आहे. निराकार, निर्गुण, निर्विशेष. कोण, आत्मा. कोण, मी. वर्धते, वृद्धी. विपरिणामते, विपरिणामते म्हणजे विपरिणाम, अवस्थांतर, अन्य अवस्थाची प्राप्ती, ती देहाला आहे, आत्म्याला नाही. अपक्षीयते, अपक्षीयते म्हणजे अपक्षय, झीज, ती शरीराची होते, आत्म्याची नाही. नश्यती म्हणजे मरण, देहाचं आहे, आत्म्याचं नाही. या षड विकाराहूनही आत्मा निराळा आहे. या सहा विकाराहून आत्मा कसा आहे, निराळा आहे. अजी सबब, मी जन्म मरणवान नाही. एकंदरीत काय ठरलं मग, मी जन्मवाला बी नाही, मृत्यूवाला, माझा जन्मही होत नाही आणि मला मरणही येत. मजला जन्म मरण नाही. जन्म मरण स्थूल देहास कर्मामुळे येतात. जन्म मरण कोणाला येतात, स्थूल देहाला. कशामुळे, कर्मामुळे, आहे की नाही. जेवढं ज्याचं प्रारब्ध ठरलं आहे तोपर्यंत ते शरीर राहणार, प्रारब्ध संपलं की शरीर मरणार. कळलं. जन्म मरण स्थूल देहास कर्मामुळे येतात. मी या जन्म मरणात जाणणारा द्रष्टा, घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. ज्याप्रमाणे घटाला जाणणारा हा मनुष्य वेगळा असतो घटापासून, त्याप्रमाणे जन्म मरणाला जाणणारा जो मी जन्म मरणाहून कसा आहे, वेगळा, भिन्न. मी या जन्म मरणात जाणणारा द्रष्टा, घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी जन्म मरणवान नाही व मला जन्म मरण कधी येत नाही असे समजावे. मी जन्मवाला बी नाही आहे, मृत्यूवाला बी नाही आहे.
मला जन्मही नाही, मला मृत्यूही नाही. लागला अर्थ? जर कोणी विचारलं तुमची जन्मतारीख काय आहे, अरे जन्मतारीख माझी, आश्चर्यच बा, माझा जन्मच नाही तर तारीख कोणती सांगू, असं म्हणायचं आहे की नाही? पण व्यवहारात नाही. व्यवहारात तुम्ही असं उत्तर द्यायला लागले हे म्हणून पागल झालंय पोरगं, आहे की नाही? व्यवहारात बोलायचं, ठीक आहे ना. पण समजायचं मात्र काय, हे लोक वेडे आहे, यांच्यासाठी सांगावं लागतं शरीराचा जन्म, माझा जन्म. यद्यपि माझा जन्मच नाहीये आणि मृत्यू बी नाहीये, याच्यावर मी कसा आहे, अतीत. कळलं? चला पुढचा प्रश्न 58. पंचमहाभूताच्या निवृत्तीविषयी दृष्टांत काय? बरोबर. आता या पंचमहाभूताची निवृत्ती करायची म्हणजे बाद करायचा, त्यांच्याविषयी मिथ्यात्व निश्चय करायचा, तर यासाठी दृष्टांत काही असला तर सांगा, असा प्रश्न आहे. उत्तर, दृष्टांत, जसे कोणास पिशाच्य बाधा झाली असता. समजा एखादा मनुष्य आहे, त्याला लागलं भूत. काय लागलं? भूत लागतं ना कोणाकोणाला. आपल्या विहिरीजवळ कोणाला लावून घ्यायचं असलं, कोणाला भूत लावून घ्यायचं असलं ना, कुठं जायचं? विहिरीजवळ. तिथं नाहीये भूत, परंतु तिथं ती दिसतं नसतं, असं कल्पना. कल्पनाच भूत आहे, भूतभीत काही नाही. कळलं? म्हणून घाबरायचं काही काम नाही. जसे कोणास पिशाच्य बाधा झाली असता, तो काय करतो मग मनुष्य? मांत्रिक अर्थात पंचाक्षरी, त्याला धानक म्हणतात काही काही ठिकाणी, कोणी त्याला पंचाक्षरी म्हणतं, कोणी त्याला देवलसी म्हणतं, आहे की नाही? मांत्रिक त्याच्याजवळ जातात आणि त्याला सांगतात, भाऊ मला भूत लागलं आहे, माझं भूत काढ. बरोबर. बघा, मग पंचाक्षरी म्हणजे तो नामक धानक तो मनुष्य मांत्रिकाला बोलावून मग काय करतात, तो मांत्रिक काय करतो? डमरू वाजवतो, काही लिंब कापितो, करतो की नाही? डोक्यावर काहीतरी असं करतो. डमरू वाजवून लवणाधिक 5 वस्तू, लवण, मीठ, लिंबू मिरच्या वगैरे वगैरे काय असेल त्याच्या त्या वस्तू, लवणादी 5 वस्तू मिळवून त्याचे बलिदान दिले असता, बलिदान देतो तो, आहे की नाही? दिले असता भूताची निवृत्ती होते. मग ते भूत पळून जातं, राहत नाही. केलं की नाही भूत? तसेच ते तर भूत आहे. आपल्याला प्रत्येकाला भूत लागलं आहे. भूत नाही लागलं, महाभूत लागले आहे. एक नाही 5-5, आहे की नाही? कोणाला एखाद्याला तर भूत लागतं नुसतं. आपल्याला काय लागले आहे? महाभूत. ते बी एक नाही, किती लागले आहेत? 5. कोण? आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. कारण या 5 भूताचं स्थूल शरीर बनलेलं आहे आणि त्याला आपण मी समजतो, म्हणजेच भूत आपल्या मागे लागलेले आहे. बरोबर. बघा, तसेच आकाश, वायू वगैरे पंचमहाभूते शरीर बनून जीवास लागली आहे. दिलंय तिथं, शरीर बनून कोणाला लागली? जीवाला. मग यांच्या निवृत्तीकरिता काय केलं पाहिजे? आता मांत्रिकाजवळ गेलं पाहिजे. कोण मांत्रिक? ब्रह्मनिष्ठ गुरु, हे काय आहेत? मांत्रिक. त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. मग ते डमरू वाजवणार म्हणजे वेदांत शिकवणार, आहे की नाही? आणि ते शिकवलं की तशी आपण धारणा केली पाहिजे, म्हणजे आपलं भूत पळून जाणार. यांच्या निवृत्तीकरिता ब्रह्मनिष्ठ गुरुस, पंचाक्षऱ्यास म्हणजे मांत्रिकास विधीपूर्वक शरण जाऊन, त्यांना शरण जायचं पण कसं? विधीपूर्वक, आहे की नाही? गुरुला शरण जाण्याची सुद्धा काय आहे? विधी आहे. काय विधी आहे हो? खाली दिलं 1 नंबर टिप्पणी, पण एकदा हे विचार उत्तर पूर्ण करून घेऊ, नंतर वाचू. ब्रह्मनिष्ठ गुरुस पंचाक्षऱ्यास विधीपूर्वक शरण जाऊन वेदशास्त्र डमरू वाजवून. बरोबर. गुरु काय करणार? डमरू वाजवणार. कोणतं? वेदशास्त्राचं वाजवून मागे सांगितलेल्या 25 तत्वातून 5-5 तत्वरूप बलिदान करून, आहे नाही? 25 तत्व सांगितले होते ना. या आकाशाचे 5 तत्व आकाशाला, वायूचे 5 तत्व वायूला, अग्नीचे 5 तत्व अग्नीला. अशा रीतीने काय करतील? बलिदान देऊन टाकायचं. 25 तत्वातून 5-5 तत्वरूप बलिदान करून एका भूताला त्याचा भाग अर्पण करावा. गुरुने सांगितलं त्यानुसार आपण काय करायचं? त्या भूताचा भाग त्याला देऊन टाकायचा. म्हणजे आकाशाचा आहे, हे वायूचा आहे असा निश्चय करायचा. याच्याशी माझा काही संबंध नाही असा निश्चय करायचा. असा निश्चय करणं म्हणजेच त्या भूताला तिथे देऊन टाकणं आहे. मी या 25 तत्वाचा द्रष्टा आहे, या रीतीने निश्चय केल्याने पंचभूतांची निवृत्ती होते. बरोबर. याप्रमाणे स्थूल देहाचा मी द्रष्टा आहे, की नाही? शीर्षक दिलं होतं मागं, स्थूल देहाचा मी द्रष्टा आहे. त्याचा विचार इथपर्यंत झाला. आता पुढचं जे वाक्य आहे ना, सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा आहे, ते शीर्षक आहे इथून पुढे येणाऱ्या विषयाचं. ठीक आहे ना? काय? सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. पण इथं 2 टिप्पणी दिली आहे.
एक टिप्पणी आहे, विधीपूर्वक गुरुला शरण जायचं म्हणजे नेमकं कसं जायचं हे सांगण्याकरिता पहिली टिप्पणी. तर विवेकादी शुभ गुणसहित अधिकारी याने, बरोबर, म्हणजे विवेकादी म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व इत्यादी शुभ गुण आहेत की मोक्षाला जे सहाय्यक गुण आहे त्यांना म्हणायचं शुभ गुण. या शुभ गुणांनी युक्त जो अधिकारी पुरुष साधन चतुष्टय संपन्न, त्याने काय करावं, हातात समिधा घेऊन सद्गुरूस शरण जावे. हातात काय घ्यायचं, समिधा. समिधा म्हणजे वाळलेली लाकडं, यज्ञ करण्याकरिता त्याचा उपयोग होतो, ते घेऊन जावे, आहे की नाही. आता आजकाल यज्ञ कोणी करत नाही जास्त, आता काय न्यावं, तर समिधा न नेताना काय न्यावं, मग आपल्या इच्छेने आपल्या शक्तीने जे नेता येईल ते फळ फूल, आहे की नाही, जे असेल ते घेऊन जावं. गुरुला भेटण्याकरिता जात असताना रिकाम्या हाताने गुरुला भेटायला जाऊ नये असं म्हटलं आहे. हे विधीपूर्वक शरण जाणं आहे. हातात समिधा घेऊन सद्गुरू या शरण जावे. आणि गेल्यावर काय करावं, मग गुरु जर खाली चटाईवर बसलेला असेल तर आपण खुर्चीवर बसावं. असंच ना, आणि म्हणावं गुरु सांगा आता उपदेश. असं नाहीये, अशी पद्धत नाहीये, याला विधीपूर्वक नाही म्हणत. मग गुरु ज्या आसनावर असतील ना त्यांच्यापेक्षा खालच्या आसनावर बसलं पाहिजे. गुरु खुर्चीवर बसले असन तर आपण खाली बसावं, गुरु चटाईवर बसलेले असन तर आपण जमिनीवर बसावं, असा त्याचा अर्थ आहे. कळलं की नाही. आणि गेल्या काय करायचं, सॅल्यूट नाही मारायचा, मग साष्टांग दंडवत, नुसतं पाया बी नाही पडायला सांगितलं, साष्टांग दंडवत, 8 अंग जमिनीला टेकले पाहिजे, त्याला म्हणतात काय, साष्टांग दंडवत. बघा, साष्टांग नमस्कार करून मग काय करावं, विनंती करावी. कशी, हे भगवान, हात जोडावे आणि म्हणावं, हे भगवान, हे गुरुदेव, मी फार लांबून आलो, फार दुःखी आहे, अनंत जन्म मी आतापर्यंत घेतले, कळलं की नाही, आणि जन्म मरण संसार रूपाने मी तप्त झालेलो आहे, कृपा करून मला वाचवा, काहीतरी उपदेश द्या, मला विद्या द्या, जेणेकरून मला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होईल. बघा, हे भगवान, मला ब्रह्मविद्येचा उपदेश करा, अशी विनंती करून नंतर बंद कशाला म्हणतात, नंतर प्रश्न जर विचारायचे झाले तर गुरुला प्रश्न विचारावे. कसे, कोणते विचारावे, त्याचाही नियम आहे. असं नाही की गुरुदेव माझी बायको मारलाय, रोज मारीतील, मी काय करू, असले प्रश्न नाही विचारायचे गुरुला. असले प्रश्न पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारायचे, माझी बायको मला मारी, मला संरक्षण द्या म्हणून. 2-4 पोलीस येऊन बसतील तुमच्या घरी, बायको मारायला लागली तर सोडवतील तुम्हाला, तिच्यापासून तुम्हाला. पण गुरुला काय विचारावं ते दिलं इथं. बंध कशाला म्हणतात, गुरुदेव, बंध म्हणजे काय, मोक्ष काय, मोक्ष म्हणजे काय, अविद्या काय आहे, पुन्हा विद्या कशाला म्हणतात, इत्यादी प्रश्न विचारावे. कुणाला, गुरुला. बरोबर. आता गुरु प्रसन्न व्हावे, मग आता गुरु तर प्रसन्न झाले पाहिजे तरच उत्तर देतील ना. मग गुरुला प्रसन्न करण्याकरिता सुद्धा काय आहे उपाय, काय उपाय आहे, गुरुची सेवा करायची. कशी करायची सेवा, तन मन धन या सर्व अंगाने दिल्या आहे. गुरु प्रसन्न व्हावे यासाठी तन म्हणजे शरीर, आहे की नाही, शरीराने सेवा करायची, म्हणजे या शरीराचा उपयोग गुरु सेवेत लावायचा. गुरुचं घर झाडणे, मठ झाडणे, कपडे धुणे, त्यांना जेवण देणे, आहे की नाही, वगैरे वगैरे. हां, पुन्हा मनाने गुरुची सेवा करायची. मनाने गुरु सेवा करायची म्हणजे मनाने कधीच त्यांचं वाईट चिंतन करायचं नाही, त्यांच्याविषयी चांगल्याच गोष्टीचं चिंतन करायचं. हे मन अर्पण प्रकार आहे. धन, आपल्याजवळ कदाचित जे थोडंफार जे काय धन असेल, आहे की नाही, जमीन जुमला, पैसा, ट्रॅक्टर, गाडी, हे सर्व काय करायचं, गुरुला देऊन टाकायचं अजिबात. पुन्हा त्याची अपेक्षा करायची नाही. असं नाही गुरुपोट ठेवायचं पुन्हा वापस करायचं, हे काय अर्पण प्रकार नाही. अर्पण करणं म्हणजे कायमच गुरुला देऊन टाकायचं. म्हणजे आम्ही काय खायचं, म्हणजे मधुकरी मागायची. हा, शास्त्रात सांगितलंय, मधुकरी मागून आणायची, ती बी आणल्या अगोदर आपण नाही खायची. किंवा मधुकरी मधले चांगला आयटम आला तिकडे झाला, लय चांगले आता भजे बिजे आले आणि तिकडेच वड्याच्या कडाला बसून खाल्ले, नंतर उरलेलं आणलं गुरुला. असं नाही, जी काय मधुकरी येईल ती अगोदर आणायची, गुरु समोर ठेवायची, गुरुला अर्पण करायची आणि आपण आपलं निघून जायचं.
गुरुने हाक मारली, बोलावलं, खा म्हणले, दिलं तरच त्यातून घ्यायची आणि खायची. आपल्या हाताने मनाने नाही. हा विधी आहे. आणि म्हणे गुरु जर संन्यासी असेल तर त्यांना कसं काय सारा अर्पण करते, तर घेणारच नाही धन वगैरे. मग काय करायचं अशा वेळेस? तर ते जे धन, दारा, पुत्र, संपत्ती जे असेल ना त्याच्यावरची आपली मालकी काढून टाकायची आणि आपण गुरुजवळ येऊन राहायचं आणि त्याच्याशी आपला काही संबंध नाही आता मागच्याशी, असं धरून आपला अध्ययन, आपला विचार, चिंतन, मनन चालू करायचं. हा त्याचा अर्थ आहे. हा धन अर्पण प्रकार आहे. वाणी अर्पण, वाणी म्हणजे वाचा, ती कशी अर्पण करायची? तर आपल्या वाणीने कधीच गुरुची निंदा करायची नाही. स्तुती करता आली तर करायची, पण निंदा मात्र करायची नाही. कोणी निंदा करीत असेल तर ती कानाने ऐकायची सुद्धा नाही. याला म्हणतात काय? वाणी अर्पण प्रकार. चला, तन मन धन वाणी अर्पण करून सेवा करावी. बरोबर? हा ब्रह्मविद्येच्या ग्रहणाचा विधी आहे. तरच गुरु प्रसन्न होणार आणि प्रसन्न झाले तर ते ब्रह्म उपदेश करणार आणि तरच तो आपल्याला पचणार. कदाचित एखादे दयाळू गुरु असले आणि आपण त्यांना प्रसन्न करताना जर त्यांच्याकडून मागण्याचा प्रयत्न केला, दिलंही, तर ते आपली सेवेने आपला अंतःकरण शुद्ध न झाल्यामुळं, कारण सेवाच केली नाही, अंतःकरण शुद्ध कसं होणार? आणि अंतःकरण शुद्ध न झाल्यामुळे जरी त्यांनी उपदेश केला तरी तो उपदेश आपल्या पचनी पडेल, आपल्या गळी उतरेल, म्हणून सांगता येत नाही. म्हणून गुरुसेवा अत्यंत आवश्यक आहे. ईश्वर सेवेपेक्षा देखील गुरुसेवा श्रेष्ठ आहे. कारण ईश्वराची सेवा केली तर फक्त पुण्य मिळेल, अदृष्ट फल मिळेल. पण जर गुरुची सेवा केली तर पुण्य तर मिळेलच, अदृष्ट फल तर मिळेलच. परंतु जर गुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी जर उपदेश दिला तर ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन मोक्षही मिळेल. म्हणजे दोन प्रकारचं फल मिळेल, दृष्ट आणि अदृष्ट. म्हणून गुरुसेवा ईश्वर सेवेपेक्षा देखील कशी आहे? श्रेष्ठ आहे. कळलं? चला. हा, पण काय बऱ्याच ठिकाणी गुरुविषयी गुरुत्व बुद्धीच लवकर होत नाही, झाली तरी टिकत नाही, असे प्रश्न येतात, आहे की नाही? कारण मनुष्य काय पाहतो? गुरुच्या व्यावहारिक स्वरूपाला पाहतो, आहे की नाही? ते असंच बोलतात, ते असंच करतात, ते काय गुरु आहे का? मग त्यांनी असं वागावं का? अरे ती कशी वागू दे, तुला काय घेणं आहे? तो पाहिजे. गुरुवरची श्रद्धा जर उडाली ना, समजावी आपल्यावरची ईश्वर कृपा गेली. सर्वात मोठा दोष आहे. म्हणून काही जरी झालं तर श्रद्धा उडून देऊ नये. त्यांच्या व्यावहारिक जीवनाला बघूच नका, आहे की त्यांच्या अदृष्टानुसार त्यांचं व्यावहारिक जीवन चालू असतं. त्यांचा अध्यात्म पोच, ब्रह्मनिष्ठा ती झालेली आहे. त्याच्यामुळं हे वरचे दोष पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. चला, आणि जर समजा एखाद्याची गुरुवरची गुरुत्व बुद्धी गेली, श्रद्धा बुद्धी गेली, पूज्य बुद्धी गेली, तर त्यात गुरुचं काही बिघडत नाही. ते तर मान अपमानाच्या अतीत झालेले आहेत. परंतु ज्याची श्रद्धा उडाली त्याचं बिघडल्याशिवाय राहत नाही. कळला अर्थ? श्रद्धेचं किती सामर्थ्य आहे महाराज. श्रद्धा जर असेल तर मातीच्या पुतळ्यापासून सुद्धा गुरु समजून विद्या प्राप्त केली जाऊ शकते. उदाहरण घडलेलं आहे एकलव्याचं. द्रोणाचार्यांनी मना केलं तर मातीचा पुतळा बनवला द्रोणाचार्यांचा, आणि एकलव्याने त्या पुतळ्यापासून विद्या ग्रहण केली. एवढं श्रद्धेचं फल आहे. आणि श्रद्धा जर नसेल ना, काहीच तुमच्या हातू लागू शकत नाही. कळला अर्थ? म्हणून वेदांत शास्त्र, गुरु यांच्याविषयी, संतांविषयी श्रद्धा ही असलीच पाहिजे. चला, पुढं काय दिलं आहे? खालची टिप्पणी आहे ना एक शेवटची, पंचमहाभूताची निवृत्ती होते असं म्हटलं होतं ना वर. तर तिथं नंबर 2 टिप्पणी, ही पंचमहाभूते स्पर्श करू शकत नाही, ही अत्यंत निवृत्ती. कारण काय? या पंचमहाभूताविषयी एकदम मिथ्यात्व निश्चय केला, ही पंचमहाभूताचं शरीर आहे असा निश्चय केला, तर पुन्हा ते पंचमहाभूत येऊन आपल्याला लागू शकत नाही किंवा आपल्याला दुःख देऊ शकत नाही. त्यांच्यापासून काय झाली मग? निवृत्ती. हा त्याचा अर्थ आहे. झालं? तर स्थूल देहाचा मी द्रष्टा कसा आहे हा विचार इथपर्यंत संपला. इथून पुढे सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा कसा आहे हा विचार चालणार आहे. तो विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम